नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं म्हणजेच FDAनं आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना विमल इलायचीच्या जाहिराती प्रकरणी कारण दाखवा नोटीस बजावली आहे. FDAच्या मते विमल इलायचीच्या माध्यमातून प्रतिबंधित पान मसाला किंवा तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष म्हणजेच सरोगेट जाहिरातीद्वारे प्रचार केला जात असल्याचा संशय आहे. महाराष्ट्रामध्ये तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्यावरती बंदी असल्याच्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये पान मसाला आणि वेलची ब्रँडचं वर्चस्व हे सर्वश्रुत आहे. मात्र महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं बजावलेल्या एका अलीकडील नोटिसीमुळे विमल वेलची आणि विमल पान मसाला पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. विमल पान मसाला हा ब्रँड विमल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अंतर्गत चालवला जातो. विमल कुमार अगरवाल हे या नामांकित ब्रँडचे मालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांनी 1990च्या दशकामध्ये या व्यावसायिक समूहाची पायाभरणी केली. या कंपनीचं मुख्यालय देशाची राजधानी नवी दिल्ली इथे आहे. विमल कुमार अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा वेगानं विस्तार झाला आणि गुटखा, पान मसाला आणि वेलची या क्षेत्रांमध्ये तिनं स्वतःचं एक प्रमुख स्थान निर्माण केलं. सध्या हा समूह प्रामुख्यानं विमल पान मसाला आणि विमल वेलची यांच्यासारख्या लोकप्रिय उत्पादनांच्या विक्रीवरती तसेच देशभरातील वितरण जाळं बळकट करण्यावरती लक्ष केंद्रित करतोय. कमाई आणि आर्थिक स्थितीवरती नजर टाकल्यास विमल ग्रुपची प्रचंड आर्थिक ताकद आपल्याला दिसून येते. अहवालानुसार या समूहाचं वार्षिक उत्पन्न हे 1900 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अनुमान आहे. भारतातील पान मसाला आणि गुटखा उद्योगाची एकूण उलाढाल 42,000 ते 46,000 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे आणि यामध्ये विमलचा बाजारपेठेतील वाटा हा लक्षणीय आहे. जरी कंपनीचे मालक विमल कुमार अगरवाल यांची नेमकी वैयक्तिक संपत्ती सार्वजनिक माहिती नसली तरी केवळ लहान पाकिटं आणि वेलची उत्पादनांच्या विक्रीतनं हा ब्रँड दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतो. विमलसारख्या पान मसाला ब्रँडच्या जाहिरातींमध्ये अनेकदा ऐषआरामी जीवनशैली, महागड्या गाड्या, पांढरे घोडे आणि आलिशान राहणीमान याचं प्रदर्शन केलं जातं. मात्र आरोग्यतज्ज्ञ आणि आकडेवारीच्या दृष्टीनं पाहता यातील वास्तव अत्यंत चिंताजनक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतातील 27 कोटींहून अधिक लोक तंबाखू किंवा पान मसाल्याचं सेवन करतात. तंबाखूच्या वापराबाबत भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशामध्ये तंबाखू आणि सिगरेटच्या सेवनामुळे दररोज सुमारे 3,500 लोकांचा मृत्यू होतो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे यांच्या अहवालानुसार भारतातील तंबाखू सेवनाबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली. या माहितीनुसार ग्रामीण भागातील 43% आणि शहरी भागातील 29% पुरुष तंबाखूचं सेवन करतात. तसेच गावातील 11% आणि शहरातील 5% महिला देखील याचं सेवन करतात. WHOच्या एका सर्वेक्षणानुसार भारतातील लोक सरासरी वयाच्या 17व्या वर्षीच तंबाखूचं सेवन करायला सुरुवात करतात. या सवयीमुळे भारतामध्ये दरवर्षी सुमारे 10 लाख लोकांचा तोंडाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो. विमल ब्रँड आपल्या जाहिरातींमुळे वादात सापडणे ही काही नवीन बाब नाही. 2018मध्ये डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसनं विष्णू पाऊच पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस बजावली होती. त्यावेळी कंपनीवरती आपल्या इतर उत्पादनांच्या आडून अप्रत्यक्षपणे तंबाखूचा प्रचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला. मात्र कंपनीनं या कारवाईला आव्हान दिलं आणि आपण देशांतर्गत बाजारासाठी तंबाखू उत्पादनाचं काम करत नाही असं स्पष्ट केलं. हा वाद न्यायालयात गेला आणि जानेवारी 2024मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं यांचं अपील फेटाळून लावलं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.